हॅलो फ्रेंड्स, तर आता संध्याकाळ झालेली आहे. आता 6:40 झालेले. बाहेर थोडा उजेडच आहे, अजून चांगला अंधार व्हायचा आहे. तर आता मी डिनरचीच तयारी करत आहे. तर डिनरमध्ये काय बनवू तेच विचार करत होती. घरचं माझं दळण पण फिनिश झालेलं, फक्त थोडंसंच कणिक आहे. आणि आज कंटाळा आला आहे भाजी पोळी भात बनवायचा. आणि ऑइल संपलं होतं, जस्ट आत्ताच ऑइल आलेलं. तर हे बघा 2 बॉटल आहेत. एक आहे शेंगदाण्याची आणि दुसरी आहे कोकोनट ऑइलची. तर आज मी दाल ढोकली बनवत आहे, जे की एकदम झटपट होऊन जाते. तर त्याची रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर इथे 1 कटोरी तुरीची डाळ आणि 1 कटोरी मुंगाची डाळ घेतलेली. आता इथे पाणी टाकून हे छान वॉश करून घ्यायचं. तर बेसिनमध्ये जाऊन मी 3दा वॉश करून घेते. तर हे बघा डाळ छान वॉश केलेली. आता याला कुकरमध्ये टाकून देते. दाल ढोकली राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तर आज मी माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ते शेअर करणार आहे. यामध्ये 2 लोटे पाणी टाकलेलं, 5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकलेले. मला ना डाळीमध्ये जे शेंगदाणे असतात ना ते खूपच आवडतात. ते मी डाळीमध्ये ना शेंगदाणे टाकते, खूप छान टेस्ट येतो याच्याने. आणि 3 हिरवी मिरची टाकलेली, थोडंसं मीठ टाकून दिलेलं, थोडंसं म्हणजे चवीपुरते टाकायचं आहे. आणि आता हे आपण पकू देऊया. तर आता मी हे कमीच फ्लेमवरती ठेवत आहे आणि याचं झाकण लावून घेतलेलं आहे कुकरचं. तर आता आपण याच्यासाठी काय म्हणतात त्याला, चिंच भिजत ठेवूया. तर हे बघा इथे माझ्याकडे चिंच आहे, हे पाण्यामध्ये टाकून ठेवून देते, म्हणजे बाकीचं जसं कणिक वगैरे मळतपर्यंत हे छान सॉफ्ट होऊन जाईल. कोणी कोणी कसं चिंच डायरेक्ट डाळीमध्ये टाकून देतात, पण मी तशी नाही करत. कारण तसं केलं तर काय होते ना, मग चिंचाचे सालं वगैरे तोंडामध्ये येतात, तर ते मग चांगलं वाटत नाही. तर चिंच मी भिजत घातलेली आहे. आता इथे 1 कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं, 2 चम्मच बेसन घेतलेलं, त्याच्यानंतर अर्धा चम्मच तीळ घेतलेले आणि अर्धा चम्मच जिरं घेतलेलं, अर्धा चम्मच अजवाईन घेतलेलं. त्यानंतर इथे थोडंसं हळद टाकत आहे आणि तिखट टाकत आहे 2 छोटे चम्मच. थोडं ना हे तिखट स्पायसी असलं ना हे छान वाटते. तर मी जास्त काही तिखट टाकलं नाही, कारण बेबी पण खाणारी आहे त्याच्यामुळे. आणि त्यानंतर इथे कस्तुरी मेथी टाकलेली आणि 2 चम्मच तेल टाकत आहे. स्वादानुसार मीठ टाकायचं. जमतपर्यंत हे पीठ जेव्हा तुम्ही मळाल ना, हे थोडं तिखटच असलेलं बरं राहील. तर थोडं तिखट ना यामध्ये जास्त टाकून द्यायचं. जास्त म्हणजे जसं मी एकदम छोटंसं चमच्याने 2 चम्मच टाकलं ना, तर तुम्ही जो आपला पोहे खाण्याचा जो चम्मच असतो त्याच्याने तुम्ही 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच टाकलं तरी चालेल. आता पाणी टाकून हे कणिक मळून घ्यायची आहे. तर कणिक न खूप जास्त एकदम गिली पण नाही मळायची आणि खूप जास्त हार्ड पण नाही मळायची. खूप जास्त जर गिली कराल तर मग डाळीमध्ये जेव्हा आपण टाकू ना, तर ते तुटून जातील मधूनच. आणि खूप जास्त एकदम हार्ड कराल तर खाताना एकदम कडक कडक वाटेल, टेस्ट बिलकुल चांगला वाटणार नाही. तर जशी आपली डेली आपण चपातीसाठी कशी कणिक भिजवतो ना, सेम तशातनंच भिजवायची. त्यानंतर इथे मी 1 चम्मच तेल टाकलेलं, यामुळे आपली कणिक ही कडक होणार नाही, सॉफ्ट राहील. तर आता आपण कांदा, त्याच्यानंतर लसूण वगैरे कट करून घेऊया. तर इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, याला ना बारीक बारीक कट करून घेणार आहे. तर कांदा आपण तडक्यामध्ये पण यूज करूया आणि जेव्हा आपण दाल ढोकली सर्व करतो तर वरून एकदम बारीक बारीक चिरलेला कांदा असला तर खूप छान वाटते. तर यामधलं थोडेसे मी तडक्यासाठी कट करेल आणि थोडेसे मी वरून सर्व करायसाठी म्हणून वेगळं काढून ठेवून देईल. माझ्याकडे दाल ढोकली सगळेजण आवडीने खातात. माझ्या मुलाला पण आवडते, मिस्टरांना पण आवडते आणि मला पण आवडते. आणि हे कसं जास्त म्हणजे मेहनतीचं काम नाही आहे. भाजी पोळी भात बनवायला खूप वेळ जाते. इथे कसं एक साईडने कुकर ठेवून दिलेलं आहे, कणिक मळून मग काय आपल्याला ढोकळीचे जसे शेप बनवायचे असेल आपण तसं बनवू शकतो. आणि मग डाळीमध्ये टाकायचंच राहते, तर त्याच्यामुळे मला हे झटपट आणि कसं याच्याने पोट पण भरून जातं. तसं पण थंडीमध्ये मस्त गरमागरम दाल ढोकली खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर इथे लसूण बारीक कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता बारीक कांदा कापून घेत आहे.
तुम्हाला वाटलं तर जेव्हा तुम्ही डाळ तडका द्याल तर तिथे अद्रक लसणाची पेस्ट पण टाकू शकता, पण मला ना असे लसूण कट करून टाकलेलेच आवडते, तर मी जास्त करून काय करते ना अशातनंच लसूण कट करते. तर कांदा आणि लसूण कट करून झालेला आहे. आता टमाटर पण बारीक कट करून घेत आहे. तर टमाटर एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे जेणेकरून लवकर पकेल. कुकरची एक शिट्टी झालेली आहे. मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, कारण माझ्याकडे जी डाळ आहे ना ही लवकरच पकून जाते. जर तुमच्या इकडे डाळ लवकर पकत नसेल तर तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या करू शकता. तर आता कुकर थंड व्हायसाठी ठेवून दिलेला आहे. आपण आता ढोकली बनवू. तर ढोकली बनवताना फ्रेंड्स शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, म्हणजे जो पण शेप तुम्हाला आवडत असेल. तर मी इथे ना असे छोटे छोटे बॉल्स करत आहे आणि मधातनं असा हलकासा होल करत आहे. आणि हे बॉल्स पण एकदम छोटे छोटे करायचे आणि पतले करायचे, तेव्हाच हे छान कुक होतात. जर मोठे मोठे ठेवाल तर ते आतमधून कच्चे राहील आणि खायला पण मग टेस्टी वाटणार नाही. तुम्हाला जर वाटलं तर नाही तर लाटून घ्यायचं आणि मग छोटे छोटे चौकोनी शेपमध्ये कट करू शकता, किंवा दुसरे पण तुम्हाला कुठले शेप वगैरे आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त एवढंच की छोटे छोटे करायचे आणि थोडे पतले करायचे. तर आता आपली डाळ पण पकलेली आहे. आता इथे तडका देत आहे. तर तेलामध्ये मी राई आणि जिरं टाकलेलं अर्धा चम्मच. त्याच्यानंतर इथे टाकलेलं आहे लसणाच्या ज्या आपण कट केलेल्या पाकळ्या होत्या त्यानंतर आता इथे कांदा टाकत आहे बारीक चिरलेला. तर कांदा छान सॉफ्ट होऊ द्यायचा, तोपर्यंत हे पकू द्यायचं. आता इथे मी टाकत आहे हिंग. त्यानंतर इथे थोडीशी मी हळद टाकत आहे आणि तिखट टाकत आहे. तर हे जे तिखट आहे दिसायला लाल आहे, पण तिखट बिलकुल नाही आहे. तर इथे मी 2 चम्मच तिखट टाकलेलं आणि आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर कांदा छान पकलेला आहे. आता इथे आपण टमाटर टाकून देऊया आणि हे सर्व मिक्स करून टमाटर छान पकवायसाठी ठेवायचं आहे. तर याला मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवते, की जेणेकरून टमाटर जे आहेत हे सॉफ्ट होतील. तोपर्यंत आपण चिंच बघून घेऊया. चिंच पण सॉफ्ट झालेली आहे. तर याला ना असं हातानं छान मॅश करून घ्यायचं. चिंचेचं जे पाणी आहे ना हे आता आपण गाळून घेऊया. डायरेक्ट डाळीमध्ये असंच नाही टाकायचं, नाहीतर मग ना खाताना याचे साल येतात ना तोंडात, तर ते चांगलं नाही वाटणार. आपली जी डाळ ढोकळी बनेल ना ही थोडी खट्टी मिट्टी बनणार आहे, तर म्हणून इथे मी चिंचेचा वापर केलेला. टमाटर पण छान सॉफ्ट झालेलं आहे. तर स्पूनने थोडंसं ना मॅश करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाल्यामध्ये हे छान मिक्स होऊन जातं. आणि डाळ मी छान घोळून घेतलेली आणि आता यामध्ये टाकत आहे. तर डाळ इथे टाकून घेतलेली आणि छान आता मिक्स करून घ्यायचं. तर तुम्हाला दिसत असेल डाळ खूप जास्त गाढी आहे आणि वरून आपण जेव्हा ढोकळी टाकलं ना की अजून डाळ खूप गाढी होते, म्हणून थोडी ही डाळ जी आहे ही थोडी पातळच ठेवायची. थंड झाल्यानंतर अजून खूप जास्त गाढी होते. तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं, त्यानंतर जे चिंचेचं पाणी होतं ते पण टाकून दिलेलं आणि इथे आता टाकत आहे मी देसी गूळ. याच्यामुळे आपल्या डाळीला खूप छान चव येते. डाळीला छान उकळी येऊ द्यायची. जेव्हा छान उकळी आली की मग जी ढोकळी आपण बनवलेली आहे ना ते टाकायचं. तर ढोकळी टाकायच्या वेळेस ना गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आणि जेव्हा आपण ढोकळी टाकतो ना तर हे आधी खाली बसतात आणि मग जसजसे पकत येतात ना तसे ते एकदम वरती येतात. ढोकळी वरती आल्यानंतर पण 10 ते 15 मिनिट याला छान पकू द्यायचं आहे, म्हणजे छान एकदम पकली जाते. आणि सर्व करताना वरून मस्त कोथिंबीर टाकायची, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि भरपूर साजूक तूप टाकायचं. याच्याने ढोकळे खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. त्यानंतर मी ते शेव टाकलेलं आणि मस्त अशी आपली गरमागरम डाळ ढोकळी बनवून तयार झालेली आहे, जे की थंडीच्या दिवसात खाण्यामध्ये खूप मज्जा येते. तुम्हाला पण असं चमचमीत खायला आवडत असेल तर नक्की एकदा ट्राय कराल. होते ना कधी कधी आपल्याला कंटाळा येते भाजी पोळी भात बनवायचा, तर मग अशा वेळेस डाळ ढोकळी बनवून घ्यायची आणि मस्त तूप टाकून सर्व करायचं. तर डाळ ढोकळी तर खूपच टेस्टी झालेली आहे फ्रेंड्स. तर या तुम्ही पण गरमागरम डाळ ढोकळी खायसाठी. तर बेबीला चारून देत आहे. हे जास्त मी स्पायसी नव्हतं बनवलं, त्याच्यामुळे बेबी पण आवडीने खात आहे. तर चला फ्रेंड्स, नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.